तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचार दौरा करतात। विदर्भामधील वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये त्यांच्या सभा होतील। दुपारी 2:30 वाजता वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट इथे योगी आदित्यनाथ यांची सभा होईल। तर संध्याकाळी 5 वाजता भंडारा आणि संध्याकाळी 7 वाजता नागपूरमध्ये योगी आदित्यनाथांची जाहीर सभा पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला अधिक माहिती देतील। रजत, विदर्भात होणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सभांकडे कसं पाहिलं जातंय, का महत्त्वाच्या मानल्या जात आहेत या 3 मतदारसंघातल्या योगींच्या सभा? ज्ञानदा, NDA मध्ये किंवा भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक मागणी जी आहे ती योगी आदित्यनाथ यांच्या सभांची असते। आणि आज पूर्व विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान 19 एप्रिलला होणार आहे, त्यापैकी 3 लोकसभा मतदारसंघामध्ये एकाच दिवशी योगी आदित्यनाथ यांच्या 3 सभा होणार आहे। तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार आहे आणि त्या दृष्टिकोनातून योगी आदित्यनाथ कुठेतरी भाजपच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचाराचा धडाका जो आहे तो महाराष्ट्रात लावणार आहे असं आपल्याला दिसून येत आहे। खरं पाहिलं तर पूर्वी विदर्भाचा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये हिंदी भाषक जे मतदार आहेत त्यांची संख्या पण लक्षणीय आहे। आणि मग हिंगणघाट असेल, भंडारा असेल आणि नागपूरमध्ये फ्रेंड्स कॉलनी ज्या ठिकाणी ही सभा ठेवण्यात आलेली आहे, हेच सगळे जे भाग आहेत त्या ठिकाणी हिंदी भाषकांची संख्या जास्त आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही योगी आदित्यनाथ यांची जी सभा आहे ती महत्त्वाची राहणार आहे। योगी आदित्यनाथ आक्रमक पद्धतीने मुद्दे मांडतात, त्यामुळे त्यांच्या सभांमध्ये प्रचंड गर्दी होईल एक अशी अपेक्षा आहे। आणि सोबतच उत्तर प्रदेशचा विकासाचा मॉडेल असेल किंवा कायदा सुव्यवस्था जी उत्तर प्रदेशामध्ये एक जी नेहमी ज्याची चर्चा असते, अशा अनेक मुद्द्यांना योगी आदित्यनाथ जे आहे ते या प्रचार सभांच्या माध्यमातून हात लावू शकतात। त्यामुळे एक आकर्षण जो आहे या तिन्ही शहरांमध्ये योगी आदित्यनाथ यांचे जे आज होणाऱ्या सभा आहे त्यांच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या सभांच्या माध्यमातून प्रचारामध्ये भाजपला एक आघाडी मिळू शकेल अशी अपेक्षा जी आहे ते भाजपचे संघटन आणि कार्यकर्ते अपेक्षित धरून आहेत। ज्ञानदा, धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।